मुख्यमंत्र्यांपेक्षा वरती महापौर. लोकांना असं वाटतं की तुम्हाला मस्ती आली आहे, तुम्ही आमच्यासाठी फोन करत नाही का? आम्हाला प्रत्येक वेळेला ओरडायला लावताय का? सत्तेचा माज झालाय तुम्हाला? भ्रष्टाचार होता कामा नये असं त्यांचं स्वतःचं मत आहे, पण त्यांच्या मताचा असून काय फायदा? तुमचे अधिकारी तुम्हाला जुमानतायत का? तुमचे मंत्री तुम्हाला जुमानतायत का? ज्यांना चौकशी करायला सांगितली ते रिपोर्ट देत आहेत, रिपोर्ट मध्ये दोषी आलेल्या माणसाचा रिपोर्ट लपवला जातोय. आणि तुमच्यात हिंमत असेल तर माझे आरोप हे खोडून काढा तुम्ही. मुंबई महानगरपालिका चारी बाजूने धुतली जाते. आता नवीन महापौर जे आलेत, मुख्यमंत्र्यांनी या सभागृहामध्ये 130 लोकांच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांना स्टे दिला होता, ज्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला म्हणून आरोप झाला आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी येऊन स्टे दिला. महापौरबाईंनी काल अधिकाऱ्यांना म्हणजे सूचना दिल्या, हा स्टे उठवा. मुख्यमंत्र्यांपेक्षा वरती महापौर. किती अर्थपूर्ण झाले ते मला सगळं गणित माहिती आहे. कोणाचा काय रेट आहे ते मला माहिती आहे. जो तो वाचायला गेला एक दिवस रेट काढी ते जाहीर करावंच लागेल. पण मुख्यमंत्र्यांना ताबडतोब दखल घ्यावी लागली त्या प्रकरणाची. 120 अधिकाऱ्यांच्या इंजिनियर्सच्या बदल्या मुख्यमंत्र्यांनी इथे येऊन कबूल केलं की या बदल्यांमध्ये घोळ आहे, या बदल्या ताबडतोब थांबवा. थांबवल्या. मुख्यमंत्री सेन्सिटिव्ह त्या बाबतीत आहेत. भ्रष्टाचार होता कामा नये असं त्यांचं स्वतःचं मत आहे, पण त्यांच्या मताचा असून काय फायदा? तुमचे अधिकारी तुम्हाला जुमानतायत का? तुमचे मंत्री तुम्हाला जुमानतायत का? कोण विचारतोय? महापौरबाई आदेश देत आहेत आणि मग काल विचारल्यावरती सांगितलं नाही. आता हे काय, ही शाळा काय आम्हाला माहित नाही काय युनियनचं पत्र घ्यायचं? आता आपल्याकडे कसं आहे, आमदाराचं पत्र घेऊन बदली केली की सगळं झाकलं जातं की आमदारानेच सांगितलंय. तसं युनियनचं पत्र घेतलं आणि त्या युनियनच्या पत्राला अग्रेषित केलं म्हणे. आता हे अग्रेशन काय आम्हाला माहित नाही की कुठल्या दिशेला गेले अग्रेशन, याचा रेट काय आहे तो मुख्यमंत्र्यांना कळलं. लगेच महापौरबाईंनी काल लगेच विड्रॉ करून टाकलं प्रकरण अंगाशी आल्यावरती. हे आता चालू झालंय. हे एकदम तुम्ही जे काय चाललेलं आहे नगरविकास खात्याच्या अंतर्गत, हे मुंबई महानगरपालिकेचं विकासाचं जे मॉडेल आहे, या विकासाच्या मॉडेलमध्ये काय चाललंय हे हिमनगाचं टोक मी तुम्हाला दाखवतो. हे झालं मुंबई महानगरपालिका. मुंबई महानगरपालिका ठीक आहे, मोठं आहे, खूप काही चोऱ्या दिसतात, दिसत नाही, लपल्या जातात. पण गेले कित्येक दिवस मी उल्हासनगर महानगरपालिकेचे काही विषय या सभागृहात मांडतोय आणि आजपर्यंत हे विषय मी ज्या वेळेला मांडतो, किती वेळा हा विषय या सभागृहात येऊन गेला, आजपर्यंत त्याची चौकशीच होत नाहीये. मी हा विषय कित्येक वेळा मांडलाय. विषय मांडायचे कशाला जर त्याची कोण दखल घेणार? एक तर तुम्ही आम्हाला सांगा ना की तुम्ही मांडलेला विषय चुकीचा आहे, किंवा तुम्ही जे सांगितलं त्याची आम्ही चौकशी केली आणि त्या चौकशीत काही तथ्य आढळलं नाही, आम्ही पुढच्या वेळेला विषय मांडणार नाही. परंतु तुम्ही चौकशी करताय, चौकशीत लोक दोषी आढळत आहेत, ज्यांना चौकशी करायला सांगितली ते रिपोर्ट देत आहेत, रिपोर्ट मध्ये दोषी आलेल्या माणसाचा रिपोर्ट लपवला जातोय. उल्हासनगर महानगरपालिकेत मारळ येथे रिजन्सी निर्माण या रिजन्सी अंटलिया प्रोजेक्ट मध्ये दफनभूमी हरित क्षेत्र MSCB साठीची राखीव जमीन, त्याचा बेकायदेशीर TDR दिला गेला 2,47,700 चौरस मीटर. चौकशी झाली, चौकशी सिद्ध झालं बेकायदेशीर दिला. कारवाई काय पुढे? कारवाई काय नाही. त्याच्यावरती कमिशन नेमलं गेलं, कमिशन मध्ये हे सगळं डिक्लेअर झालं. पुढे कारवाई काय नाही. मग कारवाई जर करायची नसेल तर या गोष्टी मांडायच्या कशाला? किंवा मी जसं तुम्हाला म्हटलं की एकदा आम्हाला सांगून टाका की हे जे सगळे तुम्ही लेखी पत्र द्या की याच्यामध्ये काही चौकशीमध्ये काही तथ्य नाहीये, तुम्ही जे आरोप करताय ते बिनबुडाचे आहात आणि बिनबुडाचे आरोप केलेले असल्यामुळे तुमचं हे प्रकरण आम्ही दफ्तरी जमा करत आहोत. एकदा तुम्ही हे जरी आम्हाला सांगितलं तरी आम्ही आरोप करायचे थांबू. परंतु आरोप करायचे, त्याच्यावर चौकशी लावायची, सेटलमेंट करायची आणि त्या सेटलमेंटच्या नंतर कुठल्याही प्रकारे चौकशीला पुढे चालना द्यायची नाही. हे तुमचं विकासाचं मॉडेल आहे.
इथे सीटीएस नंबर 9174 9175 तिथे तुम्हाला महानगरपालिकेच्या समोर बोगस पॉवर ऑफ अटर्नी देऊन तुम्ही त्यांना प्लॉट इश्यू करून टाकले. त्याची चौकशी झाली. त्या चौकशीमध्ये बोगस पॉवर ऑफ अटर्नी घेतलेली हे सिद्ध झालं. कारवाई काय नाही. कारवाई का? काय झालं तिकडे सेटलमेंट? कोणी केलं सेटलमेंट? कोणाचे तिकडे फोन येतात? कोण अधिकारी या सेटलमेंटमध्ये दबलेले आहेत? याची काय चौकशी करणार आहात की नाही? याच्यावरती कधीतरी आम्हाला तुम्ही सांगणार आहात की नाही? त्याच्या बाबतीत काय होत नाही. केंद्र सरकारचा एक प्लॉट होता जो पोस्टासाठी आणि टेलिग्रामसाठी रिझर्व होता. नियम काय की पोस्ट नेहमी तळमजल्याला असायला पाहिजे. हा प्लॉट त्या लोकांनी खाऊन टाकला, बेकायदेशीर देऊन टाकला. तिथे ट्रेंडचं ऑफिस आहे, तिथे झुडिओचं ऑफिस आहे. प्रत्येक ऑफिसकडनं 15-15, 16-16 लाख रुपये महिन्याला रेंट मिळतं. आणि पोस्ट ऑफिस नेलं कितव्या मळ्यावरती माहितीये काय? 7व्या मळ्यावरती. केंद्र सरकारचं धोरण, ज्येष्ठ नागरिकांसाठीचं धोरण आहे. कोण चौकशी करणार की नाही? कोण याच्या बाबतीत विचारणार की नाही? ह्या सगळ्या गोष्टी सिद्ध झालेल्या आहेत. ह्याच्यातली एकही गोष्ट चौकशी व्हायची नाही असं नाहीये. चौकशी झालेली आहे. का वारंवार ओरडतोय मी इकडे की चौकशी करून पुढे काय करत नाहीये. आणि म्हणून आपल्या या भ्रष्टाचाराला आपलं पूर्ण समर्थन आहे असं माझं स्पष्ट आरोप आहे. आणि तुमच्यात हिंमत असेल तर माझे आरोप हे खोडून काढा तुम्ही. 28 मीटर पर्यंत बिल्डिंग बांधायची असते, बरोबर? 28 माळ्यापर्यंत जर बिल्डिंग बांधली तर त्याला 2 लिफ्ट 2 जिने द्यावे लागतात. त्याला 12 मीटरचा रस्ता लागतो. यांनी काय केलं? त्या 28 मीटर मध्ये तळमजला आहे ना, प्लान वरना लाडसाहेब 4.5 मीटर कमीच करून टाकला. म्हणजे तो 24 मीटरच्या खाली आणला. कारण 24 मीटर पर्यंत तुम्हाला अलाउड आहे. वरती गेलं की तुम्हाला सगळ्या फॅसिलिटीज द्याव्या लागतात. प्लान वर काढून टाकला. तो प्लान पास झाला. त्या प्लान पास झाल्यावरती त्याच्यावरती कारवाई काय नाही. मी परत एकदा सांगितलं की ह्या सगळ्या हिमनगाच्या टोकावरती मी फक्त आज बोलतोय. तेच सांगतो, हे नगरविकास खातं जे काय चाललंय, ह्याच्या काय महानगरपालिकेमध्ये ह्या ज्या काय अथॉरिटीज आहेत, या एकापेक्षा एक कोणाला नंबर 1 द्यायचा हा प्रश्न आहे आपल्या समोर भ्रष्टाचारामध्ये. हा पुढच्या लोकमतला पाठवावाच लागेल. कारण कोणाला द्यायचा? कारण सगळीकडे ह्याच्या सगळ्याच्या तुमचे डीसी रूल आहेत, तुमचे सगळे रूल आहेत. या सगळ्या रूलला जो हरताळ फासला जातोय आणि हे सगळं कुठे आहे? नाकावरती, महानगरपालिकेच्या नाकावरती आहे. सेंट्रल हॉस्पिटलच्या समोर आहे. म्हणजे प्राईम लोकेशन जिथे जिथे आहेत तिथे तिथे तुम्ही ज्या बिल्डर लोकांना तुम्ही जे काय फेवर करताय, आमचं म्हणणं असं आहे की ठीक आहे, परंतु पूर्ण नियमांची तोडफोड, नियम तोडून मोडून ज्या पद्धतीने हे सगळं चाललेलं आहे, मला असं वाटतं की नगर विकास खात्याला याच्या बाबतीमध्ये एक तर पूर्ण रिव्हिजन करावं लागेल स्वतःचं, किंवा नगर विकास खात्याने हा विषय कसा हाताळायचा हा नगर विकास खात्याच्या अंतर्गत प्रश्न आहे. परंतु कोणाला बक्षीस द्यायचं या बक्षिसासाठी एक SOP बनवावी लागेल. मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीमध्ये बोलताना एक गोष्ट राहिली. मुंबई महानगरपालिकेची हॉस्पिटल्स आहेत. आज या हॉस्पिटलची परिस्थिती काय तुम्ही बघा. तिथं तुम्ही चांगली जाणता आमच्यापेक्षा, मी त्याच्यावर जास्त जात नाही. पण मुंबई महानगरपालिकेच्या सगळ्या सवलती घेतलेलं एक ग्लोबल हॉस्पिटल आहे. या ग्लोबल हॉस्पिटलमध्ये 37 बेड ऍग्रीमेंट प्रमाणे गरिबांना मिळाला पाहिजेत 15%च्या. 5,000 रुपये जरी त्याचा बेडची किंमत पकडली तरी त्याची वर्षाची 6,75,25,000चे त्यांनी शासनाचं महानगरपालिकेचं नुकसान केलं. कोण विचारणार की नाही यांना? ते लोक तर मोजतच नाहीये. जरा तुम्ही एकदा प्रयत्न करा सभापती म्हणून आपला पेशंट पाठवायचा,
की मुंबई महानगरपालिकेच्या सवलती घेताय, उचलणार नाही. तर तुमच्या सवलतींमध्ये आमचा एक पेशंट जरा गरिबांसाठी तुम्ही तिकडे घ्या, घेतायत का बघा. काय चाललं काय, कोणतरी याचा जबाब देणार की नाही. मंत्री महोदय, आम्ही तुमच्याकडनं उत्तराची अपेक्षा करतोय याच्या बाबतीमध्ये. हे विषय आहेत, हे लोकांच्या जीवनाशी संबंधित विषय आमचे नाही आहेत. आज तुम्ही मंत्री आहात, उद्या ग्लोबल हॉस्पिटलला एक फोन करा आणि एक पेशंट पाठवा. माझं मत असं आहे, मंत्र्यांनी फोन करावा. मंत्र्यांचा पेशंट घेतो की नाही बघूया. आमची चालते म्हणून झालंय काय. अरे आम्हाला तर काय, आम्ही ठीक आहे, आम्ही कसंही करून घेऊ. परंतु सरकार ज्यावेळेला महानगरपालिका सवलती देते हॉस्पिटलला, तर द्यायला नको. एखाद्या आमदाराने फोन केला, एखाद्या नगरसेवकाने फोन केला, एखाद्या सोशल सर्व्हिस करणाऱ्या माणसाने, आपल्याकडे लोक येतात अपेक्षेने की साहेब आमची परिस्थिती फार खराब आहे, पण आमच्या पेशंटला जरा कन्सेशन द्या. द्यायला नको. लोकांना असं वाटतं की तुम्हाला मस्ती आली आहे, तुम्ही आमच्यासाठी फोन करत नाही. मग यांना काय धडा शिकवणार की नाही, यांचं कॉन्ट्रॅक्ट रद्द करणार की नाही, का फक्त फॅसिलिटीज देण्यासाठी आपण बसलेलो तिकडे. म्हणजे फॅसिलिटीज घ्यायच्या मुंबई महानगरपालिकेच्या, आणि उद्या पेशंटला जर सर्व्हिस द्यायची म्हटली तर गेल्या इतक्या वर्षामध्ये त्यांनी एकाही पेशंटला, गरीबाला त्यांनी सर्व्हिस दिलेली नाहीये. तुम्ही त्यांचा अग्रीमेंट रद्द करणार आहात का, याचं उत्तर देखील या मध्ये यावं अशी माझी अपेक्षा आहे. गेले कित्येक वर्ष हे सगळे विषय आम्ही ओरडतोय, आणि हे विषय ज्या वेळेला आम्ही ओरडतोय त्यावेळेला आमची अशी अपेक्षा असते की याच्या बाबतीमध्ये थोडंसं आपण सिरियसली घ्याल, आणि आम्ही जे काय ओरडतोय याच्यावरती राजकीय विषय बाजूला ठेवून, आम्ही तुमच्यावरती राजकीय कुठलेही आरोप केलेले नाहीये, पण लोकांसाठी जी सेवा देणाऱ्या जे काही एजन्सीज आहेत, या एजन्सीजना जर राजकीय विषय बाजूला ठेवून जर सरकारने एक पाऊल पुढे येऊन मदत केली तर तुमचं काय जाणार आहे का. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी तुम्ही जर काही पावलं उचलली तर तुम्हाला कोण शिक्षा देणार आहे का. मग का करत नाहीये, का आम्हाला प्रत्येक वेळेला ओरडायला लावताय. का सत्तेचा माज आलाय तुम्हाला, बहुमताची माज आणि अल्पमताचा न्यूनगंड हा कधी असू नये असं म्हटलं जातं. आम्ही कोणालाही नाही विचारलं तरी आमचं कोण काय करू शकत नाही. हा जर माज असेल तर मग अल्पमतात इथे आम्ही जे बसलेलो आहोत याच्या ओरडण्याला काहीच अर्थ नाही. परंतु नेहमी असं म्हटलं जातं सरकार फार संवेदनशील असतं. जर खरोखर तुम्ही संवेदनशील असाल तर ह्या प्रश्नांवरती तुम्ही गांभीर्याने घेऊन या तुमच्या उत्तरामध्ये किमान अपेक्षा आहे की या सगळ्याची चौकशी होऊन, मी म्हणतो म्हणून कारवाई करा असं नाहीये, मी सांगतो म्हणून तुम्ही कारवाई करू नका. पण याच्यात ज्या चौकशा झाल्यात, याच्यात जे काही रिपोर्ट्स आलेले आहेत, या रिपोर्ट्स मध्ये जर तुम्हाला जर काही आढळलेलं असेल तर तरी कारवाई कराल की नाही, तर किमान तुम्ही बोलाल की नाही. आणि म्हणून हे विषय मी पोटतिडकीने एवढ्यासाठी मांडतो कारण ह्या विषयाशी आम्ही दररोज झुंजत असतो. आज मुंबईमध्ये तुम्हाला माहिती आहे गृहनिर्माण धोरण मुंबईचं, इतकी मुंबईमध्ये आपणच पंतप्रधानांनी घोषणा केली 2022 पर्यंत 23 पर्यंत सगळ्यांना घर मिळालं पाहिजे. चांगली घोषणा आहे, आम्हाला देखील असं वाटतं की मिळाला पाहिजे. आमच्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं की 40 लाख लोकांना मुंबईमध्ये स्वतःचं हक्काचं घर मिळालं पाहिजे म्हणून SRA योजना आली. या योजनेचा आज काय बोजवारा वाजलेला आहे. आज योजनेच्या नावाखाली मी योजनेच्या भ्रष्टाचाराच्या बाबतीत जर बोलायला गेलो तर मला खरोखर एक दिवस लागेल. पण योजनेचे गैरप्रकार, योजनेचा ऍडव्हान्टेज घेऊन बिल्डर लोकांची धन कशी करायची, योजना कोणासाठी आहे, गरिबांसाठी आहे का बिल्डरसाठी आहे. आज 3311 नावाचं एक सेक्शन आहे. या 3311 मध्ये काय आहे, त्याच्यामध्ये लिहिलेलं की मध्यमवर्गीयांसाठी, गरिबांसाठी घरं उपलब्ध होण्यासाठीचा हे सेक्शन आहे. खरं म्हणजे SRA 3310 मध्ये बसतं, परंतु त्याला 3311 अजून एक जोड दिलेली आहे. 3311 जोड एवढ्यासाठी दिलेली आहे की एखादा प्लॉट जर डेव्हलप करायचा असेल तर त्या प्लॉटला PAP अजून दुसऱ्या मोकळ्या प्लॉटवर देणार, PAP दुसऱ्या मोकळ्या प्लॉटवर देणार, आणि त्याचा जो FSI मिळणार त्याला वाढीव FSI मिळतो 3311 त्या 3311 जो वाढीव FSI हा बिल्डरच्या फायद्यासाठी आणि वरळीच्या लोकांना
उचलून कुठे वडाळ्याला, शिवडी वडाळा. माझ्या इकडच्या बांद्राच्या लोकांना उचलून मालाडला, बांद्राच्या लोकांना उचलून याला मानकुर्तला, बोरलीवाल्यानं तर कुठे फेकतील मला माहित नाही. हे काय चाललं काय? हे 33-11 कोणासाठी आणलंय? 33-11 मध्ये खरं प्लॅनिंग अथॉरिटी, मुंबई महानगरपालिकेला प्लॅनिंग अथॉरिटी जे अधिकार दिले त्या मोकळ्या भूखंडावरती ज्या काय परमिशन्स द्यायच्या त्याच्या, परंतु मुंबईच्या आयुक्तांनी पत्र लिहिलंय SRCOना, डिसेंट नोट आहे त्याच्यामध्ये की हे चुकीचं चाललेलं आहे म्हणून. आणि तरी देखील त्याच्यातला फरक नीट समजून घ्या. कारण महानगरपालिकेने केलं तर समजा 100 रुपये असेल प्रीमियम, तर SRA केलं तर SRAने केलं तर 10 रुपये. किती रुपयाचा फायदा? प्रत्येकाला 90 रुपयाचा फायदा. आणि ह्या फायद्यामध्ये काय होतंय? अंडरटेकिंग लिहून घेतलं जातंय की जर इन केस पॉलिसी जर फायनल झाली तर आम्ही ते 90 रुपये तुमच्याकडनं घेऊ. मग ते 90 रुपये समजा उद्या अजून 20 वर्षांनी आले, माझं त्याच्यावरचं व्याज गेलं सरकारचं. प्रीमियमचे जे काय तुम्हाला व्याज होतं, जे पैसे मिळणार होते त्या 10 रुपयाची 90 रुपयाची व्हॅल्यू त्यावेळेला काय असेल? आणि एखाद्याने बिल्डिंग पूर्ण केली तर ती बिल्डिंग पूर्ण केल्याच्या नंतर कोण कशाला बिल्डर तुम्हाला विचारायला येतोय? कोण कशाला बिल्डर विचारायला येईल तुम्हाला? म्हणजे थोडक्यात काय की ही जी काय सगळ्या यंत्रणा आहेत, मी जे म्हणतोय परत परत कोणाला नंबर 1 द्यायचा, ह्या सगळ्या विकासाच्या नावावरती जे काय बिल्डर लोकांची लूट चाललेली आहे मुंबईमध्ये, ही तुम्ही थांबवणार आहात की नाही? 33 एकरात 33-10, 33-5 हे तर सगळे वेगवेगळे विषय आहेत, त्या वेगवेगळ्या विषयात मी जाईन. परंतु एक गोष्ट आहे की तुमचं ध्येय आहे ना, तुम्हाला असं वाटतं ना की गरीबाला घर मिळालं पाहिजे. मोदीजींची संकल्पना आहे ना, प्रत्येकाला घर मिळालं पाहिजे. मग त्यांच्या संकल्पनेला तडे कशाला जात आहे? आणि जे तडे देत आहेत त्यांना वाचवताय कशाला? तुमची इच्छा आहे ना मोदी साहेबांचं स्वप्न पूर्ण करायचंय, मग एक जबाबदारी तुमची आहे ना, कार्यकर्त्यांची आणि मंत्र्यांची, साहेबांचं स्वप्न पूर्ण करायची. आणि तुमच्या देखत जर जो स्वप्न उधळत असेल त्याला सोडून देणार तुम्ही? अरे याच्यासाठीच तर आम्ही म्हणतो की प्रवीण दरेकरांना मंत्री बनवा. माझा रोग सत्तेकडे आहे. आता त्यांना पण मंत्री बनवलं, त्या मंत्रिपदाचा दर्जा दिलाय फक्त. अरे कमीत कमी त्यांना नुसते ऐकायला बसवतात, अधिकार तर द्या थोडे. नाही 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 मी प्रवीण दरेकरांचा हितचिंतक आहे. माझी कौतुक करताय की इज्जत करताय? एवढं मी प्रवीण दरेकरांच्या बाबतीमध्ये नेहमी हितचिंतक म्हणूनच बोलतो. त्यांना जरी सत्तेत बसवलं नाही तरी प्रामाणिकपणे प्रत्येक विरोधकाचं शेवटपर्यंत ऐकतात. आणि महत्वाचं म्हणजे ज्या वेळेला त्यांना वाटतं की विरोधक बरोबर बोलतायत त्यावेळेला तिथून ते उभं राहून आमच्या बाजूने देखील बोलतायत. काल देखील त्यांनी हे सिद्ध करून दिलं की सभागृहात मंत्री नाहीत त्यावेळेला त्यांनी विरोधकांची बाजू घेतली. आणि असा कर्तबगार, असा धाडसी मंत्री असायला पाहिजे, ही आमची भावना आहे. प्रसाद लाड बद्दल अजून बोलायचं असेल तर प्रसाद लाड यांच्यावरती तर मी पूर्ण 1 दिवस बोलू शकतो. कारण एवढे अष्टपैलू गुण त्यांच्याकडे आहेत की प्रत्येक गुणाचंच कौतुक मला 1 तास करावं लागेल. पण खरोखर आपल्याला पंतप्रधान जे काय म्हणतात, मुख्यमंत्री जे काय म्हणतात, आपल्या प्रमुख नेत्याने एखादी घोषणा केली तर ती पूर्ण करण्यासाठी माझा हातभार काय लागला पाहिजे, हे जर करायचं असेल तर सरकारने हे प्रकरण सिरियसली घेतली पाहिजे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.